हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाले का तुमचं चहा वगैरे? बरं का, संध्याकाळचं बोलतीये मी, झालंच असेल. आणि माझं पण झालेलं आहे. ग्रीन टी घेऊन बसली आहे मी. म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवावा आणि नंतर कामं आवरायला घ्यावी. तर खूप सारे कामं राहिलेले आहेत. भांडे आहेत, भांडे घासायचे आहेत, झाडू मारायचं आहे, दिवाबत्ती करायची, स्वयंपाक करायचा आहे, जास्त सगळे काम आहे. तर त्यामुळे तरी पण मी छोटासा व्हिडिओ बनवते. कारण ना काय झालं माहिती का, बोलाविषयी वाटतात, खूप शेअर करावेसे वाटतात, म्हणून करत आहे. एकच मिनिट, टिकली नाही आहे, फ्रेश झाली आहे मी तर टिकली पडली आहे माझी. एक मिनिट. तर टिकली लावलेली आहे आणि चेहऱ्यामध्ये कधी लगेच कसा फरक दिसतो ना चेहऱ्यामध्ये, बघा तुम्ही. तर छान वाटते आता. कारण मला माहिती आहे, जे लोक समजून घेणार ते समजूनच घेणार, आणि जे काही समजणार नाही आहेत, ज्यांना घाण करायची ती घाणच करणार आहेत, बरोबर की नाही. परंतु आपल्याला ज्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल वाटतं त्या गोष्टी आपण कराव्यात, बरी का. तर कुणी कुणाला नावं ठेवण्यामध्ये परफेक्ट असतात, काही लोक नावं ठेवण्यामध्ये परफेक्ट असतात, चुका काढण्यामध्ये परफेक्ट असतात, दुसऱ्यांना घाण बोलायला परफेक्ट असतात, किंवा दुसऱ्यांना घाण बघायला परफेक्ट असतात, बरं का. ते चांगल्याला बदनाम करणं, चांगल्याला नावं ठेवणं, चांगल्याला घाण घाण हे करणं, आणि जे वाईट लोक असतात, जे घाण लोक असतात ना, जे घाण पसरवतात समाजामध्ये, त्या लोकांना मात्र असे काही घाण लोक टाकून दिलेले असतात. आणि खूप सारे अनुभव येतात मला, त्यामुळे मी हे बोलत आहे. तरी पण आपण फक्त चांगल्या लोकांकडे लक्ष द्यायचं, घाण लोकांकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. आणि घाण लोकांना जिथल्या तिथे उत्तर द्यायला शिकायचं, माझं असं मत आहे. आणि मी अशीच करते, म्हणून मी लोकांना खटकते, पण मला काही फरक पडत नाही. कारण मी जशी आहे तशी मला स्वतःला आवडते, हे महत्त्वाचं आहे, बरं का. माझ्या डोळ्याखाली काळे सर्कल आहेत, ही फिल्टर लावलंय मी. माझ्या डोळ्याखाली काळे सर्कल आहेत, माझे केस विरळ झालेले आहेत. काही दिवसांनी, काही वर्षांनी मी टकली सुद्धा होईल, मला काही फरक पडणार नाही. कारण जो मला पसंत करतो तो पसंतच करणार आहे. मी कशी जरी असली तरी तो मला पसंत करणार आहे, बरोबर की नाही. तर भली मी टकली झाले, माझ्या डोळ्याखाली सर्कल पडलेत, काही असले, बरं का, मी मेकअप करून, लिपापोती करून ते झाकत नाही, बरं का. आणि मी रात्री लाईव्हला येते, तर मी लाईव्हला आल्याच्या नंतर तर माझा साधी पावडर सुद्धा मी स्किनला लावलेली नसते. तर ज्याला मी आवडते, तो जो मला पसंत करतो, तो मी कशी बी असले ना तरी सुद्धा मला पसंतच करणार, बरोबर की नाही. आणि ज्याला मी आवडतच नाहीये, हे तुम्हाला सांगायचं मला, ज्याला मी आवडतच नाहीये, त्या मी एक अप्सरा जरी स्वर्गातून खाली उतरली तर ती तिच्यात सुद्धा चुकी शोधणार, काही ना काही पॉइंट शोधणार. तर जो जसा आहे, मी त्या मताची आहे, जो जसा आहे तसं त्याच्यावर प्रेम करावं, तसं त्याचा स्वीकार करावा. मग ती कसंही असो, मैत्री, प्रेम, नवरा बायको, अजून कुठलंही नातं असो, जो माणूस जसा आहे तसा त्याला स्वीकार करायला पाहिजे, बरं का. आणि मला ज्या गोष्टी करायला येतात, मी मेकअप कधीही लाईफमध्ये अजूनपर्यंत केलेला नाहीये. मी क्रीम, पावडर, लिपस्टिक, एवढंच, काजळ, एवढंच माझा मेकअप असतो. ह्याच्या पलीकडे माझा मेकअप नसतो, ही पण सांगते मी तुम्हाला. तर मला सवय नाही आहे येऊन पोत्रा दिलेलं चेहरा दाखवायची, बरं का. आणि खूप सारे असे खर्च करून गरज नाहीये. हे बघा, माझे केस आहेत, ओरिजिनल आहेत, बरं का. आणि माझ्या ह्या केसावरती ना बरेच लोक फिदा आहेत, बरं का. इवन मला दुसऱ्याची सांगायची गरज नाहीये, माझी स्वतःची मुलगीच माझ्या केसावरती इतकी फिदा आहे की तिला माझ्यासारखे केस हवेत. कसे? बाउन्सी आणि सिल्की सॉफ्ट, बरं का, आणि शाईन, हे ओरिजिनल केस आहेत माझे. तर माझी मुलगीच स्वतःची माझ्या केसांवरती इतकी फिदा आहे. आणि तिचे केस एवढे सुंदर, इतके सॉफ्ट, इतके लांब, सरळ निसते नागिनेसारखे आहेत, आणि लांब सडक आहेत, जे तिच्या म्हणजे काय म्हणतात, मांड्यांच्या खाली आहेत माझ्या मुलीचे केस. आणि तिला तेवढे सुंदर केस असून तिचे स्वतःचे आवडत नाहीत, तिला माझे केस आवडतात, आणि मला तिचे केस आवडतात. तर हे बघा,
मी इतरांसाठी कधीच काही करत नाहीये. इतरांना मी आवडायला, सगळ्यांनाच मी आवडल, मी पैसा नाही. लक्षात घ्या, मी एक माणूस आहे की मी सगळ्यांनाच आवडल. मी पैसा नाही आहे, मी माणूस आहे. मी ठराविक लोकांनाच आवडणार आणि माझ्यासारख्या विचाराच्याच लोकांना मी आवडणार, हे पण लक्षात घ्या बरं का. दुसऱ्यांची बॉडी शेमिंग करणं, दुसऱ्यांना नावं ठेवणं, दुसऱ्यांवरती जळणं, दुसऱ्यांना खाली पाडून दाखवणं, दुसऱ्यांना खाली पाडून आपण पुढे जाणं, दुसऱ्यांना मागे खेचणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात नाही आहेत बरं का. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात नाही आहेत आणि मी कधीही ह्या गोष्टी करत नाही. मला न आवडणारे यूट्यूबर भरपूर लोक आहेत, परंतु मी कधी कुणाच्या इथे जाऊन कुणाला मी अश्लील कमेंट्स केली आहे आणि त्याचं मन दुखणं अशी कमेंट्स केली आहे ना, मला दाखवा बरं का. खरोखर सांगते, मला दाखवा की बरेच आहेत लोक जी मला आवडत नाहीत, तरी सुद्धा मी त्यांना कधीही वाईट कमेंट्स करत नाही, तरी सुद्धा मी त्यांना कधीही परेशान करत नाही. कारण मला माहिती आहे, आपण जेवढं देऊ त्याच्या दुपटीनं सहन करायची शक्ती ठेवावी लागेल, तर आपण इतरांना द्यायचं. म्हणून मी इतरांना शक्यतो चांगले सल्ले, प्रेम हीच देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून मला प्रेमच भेटेल डबल बरं का. त्यामुळे बस जळणाऱ्यांना तुम्ही जळत राहा, तुमच्यावर तूप टाकून स्वाहा. फक्त जळणाऱ्या आणि घाण लोकांसाठी स्वाहा बरं का. आणि राहिला विषय आता, तर मी ना, मला सॉरी ग कपिले का ताई, तू सांगितलंस मला व्हिडिओ अपलोड करायला, परंतु ना काल मला मनस्थितीच ठीक नव्हती, माझी तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे ना मी म्हणजे जरा मनाची मनस्थिती पण ठीक नव्हती. तर त्याचे रिझन सांगते मी तुम्हाला खरोखर की माझ्या मनाची मनस्थिती का नव्हती. काल दुपारी जे ते म्हणजे नाही का संतोष देशमुख यांच्याबद्दलचे जे फोटो अपलोड झाले होते ना सोशल मीडियावरती, ते बघून मला इतकं म्हणजे सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. माझ्या डोळ्यासमोर कसले दृश्य ती बघितले मी, आणि नुसतं बघूनही झाले, फोटो बघून जर मला इतकं नर्वस झालं, इतकं वाईट वाटलं, आणि मला ना खूप विचित्र वाटलं त्या गोष्टी. म्हणजे खरोखर त्या नराधमांना शिक्षा, फाशीची शिक्षा सुद्धा खूप कमी आहे, खूप कमी. कारण त्यांनी इतकं घाण कृत्य केलेले फोटो बघितले मी, आणि मला अक्षरशः त्या दादाचा चेहरा बघून ना खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. मी अशी आहे हो, मी खूप अशी ही नाही आहे, इतर घाण लोकांसारखी मी नाही. दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणारी व्यक्ती आहे मी, आणि मला ना ते बघून खूप धक्का बसल्यासारखा बसला. आणि मी ती म्हणजे सांगू शकत नाही, मला रात्री कुणाशीही बोलण्याचं मन पण नव्हतं. आणि ते सगळं बघून मला असं वाटत होतं की खूप वेळ घेतलाय सरकारने, हा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घेतलाय की ह्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे, आणि ह्या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. एखाद्याची इतकी निर्गुण हत्या, इतका टॉर्चर, इतकं त्रास, बाबा बाबा बाबा, कुठं फेडतील हे पाप, कुठं फेडतील हे लोक पाप. इतका अत्याचार केला त्या बिचाऱ्यावरती, कुठं फेडतील हे लोक पाप. खरंच आश्चर्य वाटते. देव त्यांच्या आत्म्याला शांतता देऊ, आणि नाही का लवकरात लवकर त्यांना खरोखर न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर परत एक विषय असा झाला की म्हणजे नाही का, मी घरी आल्याच्या नंतर मंदिरात गेले, भोलेनाथच्या मंदिरात गेली, आणि मी ना तिथे दर्शन घेत असताना, जसं की मला मंदारजीने सांगितलं होतं की माथा टेकवा बरं का, आपण त्या पिंडीवरती माथा टेकवा, म्हणून मी खूप खाली झुकून प्रयत्न करत होते, आणि फायनली ते मी दर्शन तसं घेतलं. परंतु माझ्या शेजारी एक वयस्कर लेडीज बसलेली होती, आणि कदाचित तिला कुणीतरी सांगितलं असेल की पाण्यामध्ये दूध हळद काहीतरी टाकून पिंडीला वाहा. तिला काही वेदना असतील, काही मनामध्ये तिला शंका असतील, काही तिला त्रास असेल, म्हणून कुणीतरी सांगितलं असेल, म्हणून ती विधी करत होती. ती अक्षरशः लेडीज पाणी कलशमध्ये ओतून घेतलं तिनं, आणि ती खाली बसली. तेवढ्यात जे तिथं असतात ना मंदिरामध्ये लेडीज ठेवलेली आहे, जी गर्दी जास्त होऊ नये म्हणून की थांबलेली असते बरं का, रक्षक म्हणून. परंतु
त्याच लेडीजनं त्या लेडीजला अक्षरशः तिच्याकडून तो कलश हिसकावून घेतला, काय बोलतीये म्हटलीये. आणि म्हणजे नाही का, तिला इथं नाही पूजा करायची, बाहेर जाऊन करा वगैरे वगैरे. म्हणजे पिंड आतमध्ये आहे, देव आतमध्ये आहे, बाहेर जाऊन पूजा काय करतील लोक, हा असं म्हणून ना तिला हिसकावून तिच्याकडनं घेतला. आणि ती बिचारी अक्षरशः मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. मला इतकं वाईट वाटलं देवाच्या दारात सुद्धा ही प्रकार. तिनं पाय धरले तिचे, प्लीज मला तो कलश द्या, मला ते व्हायचंय बरं का, आणि मला पूजा करू द्या म्हणून तिनं खरोखर तिचे पाय धरले. खरोखर इतकं वाईट वाटलं ना मला, इतकं वाईट वाटलं ना की अक्षरशः त्या क्षणीला वाटत होतं त्या लेडीच्या कानाखाली मी द्यावी. कुण्या जिनं कलश उचलून घेतला आणि तिला बाहेर जाऊन पूजा कर म्हणत होती ना, तिच्या कानाखाली मला द्यावी अशी फील मला होत होतं. आणि मी लय कंट्रोल केलं. का कंट्रोल केलं माहिती का, की ते देवाचं दार होतं आणि मी तिथं दर्शन घ्यायला गेले, ना की वाद घालायला. परंतु जर समोर आपल्या काही चुकीचं घडत असेल आणि एखाद्याला म्हणजे एखाद्यावरती इतकं की तिनं पाय धरावे तुमचे, देवासाठी तुमचे पाय धरायचे नालायक लोकांनो, तुमची लायकी आहे का? देवाच्या दारात तुमचे पाय धरले तिनं, लाज वाटायला पाहिजे होती. इतकं मला कसं तरी झालं ते बघून ना, वाईट वाटलं. आणि मी मनाला ठरवलं की नाही, कुठल्याही छोट्या मंदिरात जायचं यार, पण मोठ्या मंदिरात जाऊन अपमान करून नाही घ्यायचा. की देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा निघा, बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर. आणि देवावरती काय, आता देवाला आलेली माणसं देवावरती जलच वाहणार आहेत, दूधच वाहणार आहेत, काहीतरी वाहणार आहेत. ती काय दुसरं काही हे करणार आहेत का? एवढी तरी अक्कल पाहिजे. आणि असं पण नव्हतं की ती यंग होती, ती रक्षक म्हणून ठेवलेली लेडीज सुद्धा सिनियर होती, वयस्कर होती, तरी सुद्धा तिनं काय ती भाषा, काय तो आवाज कर्कस, काय तिचं ते वागणं. त्या बिचारीनं 2 वेळा तिच्या पायांना हात लावला, 2 वेळा. खूप वाईट वाटलं. आणि मी माझ्या मनाला खरोखर सांगितलं की नाही, आजपासून इथं यायचं नाही, छोट्या मंदिरात जायचं. देव ही देव असतो, कुठेही देवच असतो. आपल्या घरात सुद्धा पिंड असले तर देव असतो. पण एक माणसाला समाधान असतं की बघा तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर एक वेगळंच फील येत असतो, मनाला समाधान वाटत असतं. तर हे देवापाशी जाण्यासाठी सुद्धा बंधनं आहेत. काय रे देवा, काय चाललंय ह्या जगामध्ये काही सांगू शकत नाही. खूप भयंकर आणि खूप विचित्र वाटलं ते मला, आणि चुकीचं पण वाटलं. म्हणून मी तिथून बाहेर आले, तुम्हाला सांगते. आणि नंतर बाहेर आले, बाहेर आल्याच्या नंतर तिथे जी बाहेर एक बसलेले होते त्यांना मी बोलले पण, म्हटलं हे चुकीचं आहे, काय चाललंय म्हटलं तुमच्याकडे, ह्या मंदिरामध्ये असं कुठं असतं का म्हटलं. तर नाही, गर्दी करतात लोक, एवढे लोक दर्शनाला येतात. ओके ना, तुम्ही तिला म्हणायला पाहिजे पटकन आवरणी निघ, परंतु तिच्याकडनं तो कलशच हिसकावून घेणं, ह्याच्यात कायच टाकलंय विचारणं, आणि नाही हो बाहेर, हो बाहेरच म्हणणं, हे कितपत योग्य आहे, बरोबर की नाही. तर हे पण मला म्हणजे काल बऱ्याच गोष्टी माझ्यासमोर अशा घडत होत्या ना, त्यामुळे माझी मनाची मनस्थितीच ठीक नव्हती की मी काहीतरी व्हिडिओ अपलोड करन किंवा लाईव्ह येईल, मला इच्छाच नव्हती. त्याच्यानंतर परत घरी आले मी तिथून भाज्या वगैरे घेऊन, आणि घरी आल्याच्या नंतर मी सगळ्या भाज्या धुवून ठेवल्या. बाकीच्या निसायच्या भाज्या होत्या, निवडायच्या, ते मी निवडत बसले होते. मग माझा मुलगा आला. मुलगा आल्याच्या नंतर त्यानं त्याच्या बहिणीला फोन लावला, आणि तो फोनवरती तिला बोलत होता. बोलता बोलता तो म्हणे की काय ग मम्मीला बोलती का नाही, तर ती तिकडनं काय बोलली काही मला ऐकायला आलं नाही, पण नाही वगैरे म्हणली असेल. तर तो तिला म्हणे बाद झाले की आता द्या राग सोडून, एवढ्या दिवस असतं का, 6 महिने झालं की बोलायचं का, म्हणून त्यानं फोन माझ्याकडे घेऊन आला आणि मला धर मम्मी म्हटला, नाही का. मग मी म्हटलं तिला जर बोलायचं नाहीये, तू म्हणलायस म्हणलं तिला की बोलत नाही का आणि बोल मम्मीला म्हणून, तर म्हटलं काय गरज आहे, जबरदस्ती कशाला करायची. जर एखाद्याची इच्छा नाही आपल्याशी बोलायची तर नसं नका, जबरदस्ती नाही करायची, बरोबर की नाही. तिला जर वाटलं असतं की मला आईशी बोलायचे आणि माझी चुकी झालेली आहे, मला बाबा मी आईला माफी मागती, असं जर तिला वाटलं असतं तर तिनं मागेच मागितली असती ना, मागेच बोलली असती, मागेच फोन केला असता. तिला जर बोलायचं असतं तर, तिला जर आईची गरज असती तर, बरोबर की नाही. तिला आईची गरज नाही आहे, मग आपण कशाला जबरदस्ती ही करायचे, एखाद्याला बोलायचे, परत म्हणायला की मला हाच म्हणला होता बोल म्हणून मी बोलले.
माझ्या मनातून कुठं मी बोलले. जोपर्यंत तुमचं मन, अंतर्मन तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही कुठंतरी चुकलाय आणि तुम्ही माफी मागा किंवा तुम्ही बोला, तोपर्यंत बोलू नये. मी त्या मताची आहे. खरोखर मी सुद्धा माझी जर म्हणजे समजा एखाद्यावरचं माझं मन उडलं आणि एखादा माझ्या डोक्यात गेला, तर मी काय करते, त्याला दोष बी द्यायचा नाही आणि त्याच्याशी जबरदस्तीनं बोलायचं नाही. जोपर्यंत त्याला वाटत नाही ना की त्याची चुकी आहे, तोपर्यंत. आणि मी माझी चुकी असली तर माफी सुद्धा मागते, मोठ्या मनाने ती पण सांगते. मग ती लहान असो मोठं असो, माझी चुकी असल्यावर मी कुणालाही माफी मागते. पण चुकी नसली तर मी कधीही माफी मागत नाही. समोरच्यांना माफी मागावी अशी माझी इच्छा असते. आणि तीच माझ्या मुलीकडनं आहे. मी इतरांकडनं ठेवते तर मी माझ्या मुलीकडनं का ठेवू नये? ती मुलगी आहे म्हणून तिच्या हमेशा चूक पोटात घालायची का? तिने एवढ्या मोठ्या मोठ्या घोड चुका केल्या तरी सुद्धा मी पोटात घातल्या, परंतु ही चूक नाही. आणि ह्या वेळेला मी हार मानणार नाही, ह्या वेळेला मी माघार घेणार नाही. जोपर्यंत तिला वाटत नाही की तिनं काहीतरी चुकीचं केले, तोपर्यंत मुळातच नाही. भलेही तेवढ्या टायमिंगमध्ये मला मरण आलं तर मेले तर मेले, हरकत नाही. परंतु झुकायचं नाही. जिथं चूक नाही तिथं झुकायचं नाही. आणि हीच फ्रेंड्स, विचार करा, आईसोबत असं आहे तर इतरांसोबत कसं असेल भविष्यामध्ये ह्या मुलीचा विचार करा. मी तुम्हाला सांगते, मी ना, माझी आई मला एवढं मारायची की मला असं वाटायचं की मी आत्ता ह्या क्षणाला जीव द्यावा आणि मरावं, मला मरण यावं. मी खूपदा म्हणायची, माझी आई मला एवढं मारायची, मारताना विचार करायची नाही. परंतु तुम्हाला सांगू का, फक्त 1 तास व्हायचा माझ्या आईनं मारून. माझ्या त्या अंगावरचे वळ 8-8 दिवस जायचे नाही. काळे निळे वळ होईपर्यंत मारायची. परंतु 1 तासामध्ये मी माझ्या आईला जाऊन आईच म्हणायचे आणि बोलायचे, तिच्या मागे मागे फिरायचं, काय ही करायचं. आणि का तर ती राहत नसायचं. मला माणसांची गरज होती, माझं माणसांवर प्रेम होतं आणि ही होतं. तर एवढंच नाही तर माझी आई मला किती तर म्हणायची बरं का, लंडकुत्री. म्हणजे लंडकुत्री आहे, होऊन बोलते, निर्लज्ज आहे, लंडकुत्री आहे, हिला काय असं म्हणायची. परंतु मला काहीच वाटायचं नाही तिच्या त्या बोलण्याचं, कारण ती माझी आई होती, तिला तो अधिकार होता. मला हे लहानपणी पण वाटायचं. आणि मी माझ्या घरातल्या सगळ्यांशीच तुम्हाला सांगते, मला रडायचं नाहीये, पण मी माझ्या घरच्यांचे सगळ्यांशीच, हे जे सगळे लोक आज सगळ्या लोकांना वाटत असेल ना, इतकी निबरघट्ट आहे, इतकी ही झाली, माणसं ओळखना, माणसांना हे देना, माणसांना बोलना, तिला घमंड आलाय. घमंड नाही. मी तब्बल माझी आई गेल्याच्या नंतर तुमच्यासोबत, माझी आई गेल्याच्या नंतर 16-17 वर्ष मी तुमच्यासोबत घालवलेत. लग्न झाल्यावर मी तुमच्या दाराने यायचे, बळच तुम्हाला बोलायचे, बळच तुमच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला, बळच तुमच्याशी नातं निभावण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर माझी स्वतःची भाऊजाई सुद्धा मला म्हणायची की माझी नणंद आली ना, पाणी पिण्याच्या पहिलं बॅग ठेवली नाही तोपर्यंत सगळ्यांना भेटून यायची, कसे आहेत कसे नाही विचारून. आणि ह्यांच्या आली की महिना राहत्या तिथं, पण बोलवायला गेल्याशिवाय दारात पाऊल ठेवत नाहीत. अगं बाई, त्यांना गरज नाहीये. मला माझे आई वडील नव्हते किंवा माझा भाऊ चांगला नव्हता म्हणून मला त्यांची गरज होती, किंवा मला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटायची, मला माणसांची गरज होती, मला त्यांच्या प्रेमाची गरज होती. मला ते एक चंदन असतं ना, चंदन, असं मला घिसावं वाटायचं आपल्या माणसांसाठी, बरं का. असं मला वाटायचं आपल्या माणसांसाठी आपला जेवढं करता येईल तेवढं करावं. आणि मी खरोखर केलं. मग ती परक आहे, रक्ताचं आहे, किंवा माझ्या वडिलाचे ते चुलत नाते आहेत, मी कधीही या गोष्टीचा विचार केला नाही. मी कधीही चुलत हा शब्द वापरला नाही. का? हे माझेच आहे, मला असं वाटायचं, बरं का. म्हणून मी कधीही कुणालाही केलेलं नाही. आणि एक मी अशी होते, आणि एक माझीच मुलगी माझ्या पोटी जन्म घेऊन अशी आहे, जी स्वतःच्या आईसोबत वागलेली तिला पस्तावा होत नाहीये आणि तिला जरा पण शरम वाटत नाहीये. शरम, इतका घमंड आहे, इतका घमंड. ह्याला म्हणतात बरं का घमंड. माझ्यासारख्याला घमंड म्हणत नाहीत. माझी आई गेल्याच्या नंतर मी तुमच्या दारांमध्ये यायचे, तुम्ही नाही बोलले तरी मी बोलायचे, तुमच्या इथं बसायचे, तुमचं सगळं ही केले. त्यामुळे मला ही करू नका. मी इतरांसारखी नाही, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. इव्हन तुमच्याच लेकी
स्वतः म्हणायचं तुम्ही जरा शिक राणीकडनं ती पोरगी कशी आहे. आणि आज तुम्ही त्याच तोंडाने म्हणजे त्याच तोंडाने अन्न खाता आणि त्याच तोंडाने तुम्ही बाकीचं पण खाता का. त्याच तोंडाने तुम्ही ज्या तोंडाने नवजायचात त्या पुरीकडनं काहीतरी शिका म्हणून आज त्याच पुरीचं तुम्ही खाताय टिंब टिंब. आ का आता तुम्हाला भेटत नाही ना घासून घ्यायला, बरोबर की नाही. आता तुम्हाला वाटेल तसं बोलायला भेटत नाही, वाटेल तसं वागवायला जमत नाही, कारण ती आता शहाणी झालीये. तिला कळून चुकले. तू कितीही केलं तरी तुझं कुणी नाहीये, तुझ्या आई वडिलांच्या व्यतिरिक्त तुझं कुणी नाहीये ही मलाच कळून चुकले. कुणासाठी किती झिजायचं ना झिजले. आज मी कमीत कमी जे करायचं ते इतरांसाठी केलं ना, ती माझ्यासाठी केलं असतं ना तर आज मी खूप अजून ह्याच्यापेक्षा पुढं असते. परंतु असू द्या, काही गोष्टी माणसाला शिकवून जातात. जरी मी महाग जरी असले ना तरी सुद्धा तुमच्या मुलींपेक्षा नक्कीच मी 1000 पटीनं सुखी आहे, एवढं लक्षात घ्या. कारण माझी नीतिमत्ता तशी नाही तुमच्यासारखी. तर मला हे सांगायचं हे बोलायचं काही नव्हतं, पण माझं जे काल जे गोष्टी घडल्यात ना त्या सगळ्यांनी माझं माइंड डिस्टर्ब झालं होतं. म्हणजे माझं मन स्थिर नव्हतं, ना बोलावं ना कुणाला शेअर करावं ना काहीच मला असं वाटत नव्हतं. आणि परत संध्याकाळी जरा रिलॅक्स झाले तर परत मुलीसोबत बोलण्यासाठी हे झालं ना, म्हणून मला तिथं पण थोडंसंही वाटलं. ती लगेच तिकडं भावाला म्हणते राहू दे मग. अगं बाई राहू दे ना, मी कुठं मरायला लागलीये. तू नाही बोलली तर मी मरणार आहे का. 6 महिने झालं तू माझ्याशी बोलत नाही, मी मेले का. आणि इथून पुढं बी मी मरणार आहे का. आणि जेव्हा मरल तेव्हा बी नाही तू बोलली तरी मला चालतंय आहे. हे बघ, तू मी मेले तरी माझ्या मातीला नाही आले तरी चालतंय, तुम्हाला नाही बोलली तरी चालते. फक्त तुझा इगो तू कंटिन्यू असाच ठेव बरं का, कंटिन्यू असाच ठेव. तर मी गेल्यानंतर माझ्या मुलासोबत कशी वागशील ना स्वतःच्या भावासोबत हे मी चांगलं समजू शकते ग. जन्म देणाऱ्या आईची किंमत नाहीये तुला, तर तू मी ह्या जगात नसल्यानंतर माझ्या मुलाला काय लक्ष देणार आहेस, बरोबर की नाही. म्हणून मी माझ्या मुलाला एवढं भक्कम करून जाणार आहे ना, त्याला बी कुणाची गरज नाही पडली पाहिजे. त्याला इतका शहाणा बनवून जाणार ना की तो एकटा जगायला शिकला पाहिजे माझ्यानंतर. काही बहिणी बघितल्या ना तर आईबाप मरून गेल्याच्या नंतर बहिणी लहानाचं मोठं करतात, भावाला बहिणींना शिकवतात, त्यांचा विचार करतात, त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवतात. आणि ही माझी बघा, मी जिवंत आहे तोपर्यंतच काहीच नाहीये. माझ्या माघारी काय करेन ह्याची अपेक्षा कशाला ठेवू मी, आणि मी ठेवत पण नाहीये बरं का. मी स्वतंत्र जगायला शिकलीये, मी तुमच्याशिवाय जगायला शिकलीये. जर मी 6 महिने स्वतःला कंट्रोल केले ना तर विचार कर, तुझ्या सुद्धा मनात विचार येत असेल, कधीच न राहणारी आई 1 महिना सुद्धा आज 6 महिने झालं राहिली. तर तुझ्यासारखंच ग बाई, जर तू माझ्या पोटाला जन्म घेऊन मला धडे शिकवत असशील तर मला तुझ्याकडून धडा शिकायलाच पाहिजे की, बरोबर की नाही. की कसं वागायचं, आपल्याच माणसांना कसं टॉर्चर करायचं, आपल्याच माणसांचा कसा अपमान करायचा इतरांच्या समोर, आपल्याच माणसांना कसा त्रास द्यायचा, आपल्याच माणसांची आबोला धरून कसं राहायचं, आपल्याच माणसाला कसं दुश्मन समजायचं, ही मी तुझ्याकडनं शिकायला हवं आणि शिकणार. एक गोष्ट तर नक्कीच शिकली बरं का, जशी तू माझ्याशिवाय जगायला शिकली, तू माझ्याशिवाय मोठे मोठे निर्णय घ्यायला शिकली ना, तशी मी सुद्धा माझ्या मुलांशिवाय जगायला शिकली आणि शिकणार. ज्यांना मी माझं सर्वस्व समजत होते ना, ती सर्वस्व नाहीत स्वतःच्या पुढे. कुणी कुणाचं नसतं. माझ्या आई वडिलांच्या नंतर माझं कुणीही नाहीये. मी जन्म दिलेली माझे मुलं सुद्धा माझे नाहीयेत. आणि मी अपेक्षा ठेवत नाही बरं का. मी तुम्हाला पैदा ह्यासाठी केलेलं नाहीये की तुम्ही माझं काहीतरी करावं, तुम्ही माझं प्रत्येक गोष्ट ऐकावी, मी तुमच्यावर जबरदस्ती करावी, मी तुम्हाला म्हणाल तसं वागवावं, यासाठी मी तुम्हाला जन्म दिलेला नाहीये. ते माझं कर्तव्य होतं, तुम्हाला जन्म देणं, एक आई बनणं आणि आईचे कर्तव्य पुन्हा पुढे पार पाडणं, हे माझं कर्तव्य होतं. आणि आतापर्यंत मी करते आणि इथून पुढं बी करणार.
जीवात जीव असेपर्यंत मी माझं कर्तव्य पार पाडणार. का माहितीये का? कारण माझ्या बापाने मला शिकवलंय ग. मुलं कशी जरी असले ना, मुलं कशीही बी असू दे, पण त्यांच्यावरचं प्रेम कधी कमी होत नाही, ही माझ्या बापाने मला शिकवले. जसं की मरेपर्यंत माझ्या बापाचं प्रेम माझ्यावरचं किंवा अजून कुणावरचं कमी नाही झालं. नासकेचं नाव पण नाहीये घ्यायचं मला. तसं मी मरेपर्यंत तुमच्यावरचं माझं प्रेम कमी होणार नाही. परंतु एक सांगते की तुमच्याशिवाय मी नक्कीच जगायला शिकली आणि शिकणार. नाहीतर ना मी मागेच संपले असते. जर मी तुझ्याशिवाय जगायला शिकले नसते ना, तर मी मागेच स्वतःचं काहीतरी केलं असतं. वाचली मी त्याच्यातून. त्यामुळे मी आता स्वतः जगायला शिकली. तर कालचा हा विषय आहे फ्रेंड्स, की असं म्हणजे नाही का, माझ्या मुलांनी तिच्यातला आणि माझ्यातला वाद मिटवायचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी धन्यवादच म्हणेन मी माझ्या मुलाला. त्यानं ती वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु मला कुठंतरी माझं मन अजून बी खाते की तिनं चुकीचं केलेलं आहे. तिला जोपर्यंत तिच्या चूक झाली ही कळत नाही, तोपर्यंत मला तिच्याशी बोलायचं नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही सांगा. माझं काही चुकते का फ्रेंड्स? तुम्ही सांगा. माझं चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता की हा तुझं इथं चुकले. बरोबर? तर प्रत्येक माणसाला ही आपली चूक कळली पाहिजे, मग ती लहान असो मोठा असो. आणि आपण आपल्या आईवडिलांना दुखवतोय ना, ह्या गोष्टीची सुद्धा जाण होणं खूप गरजेचं आहे. आणि होत नाही ना, ती निर्दय असतात. काही लोक खूप निर्दय असतात आणि असतातच. तर असो, तर हे सगळा प्रकार काल सगळे घडले होते. जसं की ते संतोष दादाचं फोटो बघितले, ते पण खूप वाईट वाटलं. मंदिरामध्ये गेले, त्या लेडीजसोबत तो प्रकार घडला, ते बघून वाईट वाटलं. संध्याकाळी घरी आले, संध्याकाळी तो प्रकार घडला मुलीच्या कॉलचा. ते पण सगळं म्हणजे नाही का, सगळं एकत्र झालं आणि मग मला हेच होऊन गेलं. त्यामुळे मी काही काल व्हिडिओ बनवला नाही. तर हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी कसा वाटला नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.